गाणगापूर गुरुप्रतिपदा गाणगापूरची यात्रा गुरुप्रतिपदा माघ वध 1 कृष्ण प्रतिपदा पूर्ण दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा निजानंद गमनाचा हा पुण्य पवित्र दिवस आहे। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुप्रतिपदा या दिवशी कर्दळी वनात गुप्त झाले। निसगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या। हा कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते। द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी जन्म लाड कारंजा विदर्भ येथे महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते। याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात। अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते। या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते। म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिवस स्वरूपात साजरा होत असतो। येथे पूजन होते। येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात। नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते। ते श्री क्षेत्र नृसिंह सरस्वती येथे 12 वर्ष राहिले व अनेक लीला केल्या। तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले। गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले। श्रीपाद शिवल्लभांप्रमाणे त्यांनी देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहे। हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल। भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या 3 पादुकांना विशेष नाव आहे। या पादुकांच्या नावांचा विशेष असा अर्थ असा आहे। 1 विमल पादुका, नंबर 2 मनोहर पादुका या पाषाणाच्या असून, नंबर 3 निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही। पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात। किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळे त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत। औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता। त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत। या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही। विमल म्हणजेच अत्यंत शुद्ध व मल दोष नसणाऱ्या पादुका। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात। नृसिंह सरस्वतीवाडी क्षेत्र सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल। भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात, भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्ष सम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांचे मनोभावे पूजा करावी। श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत। या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात। येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेला व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा। निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही, त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते। त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात। गुरु श्री शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येथील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी। यापैकी एक पुष्प श्री सायमदेवास मिळाले होते। अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्यास दर्शन झाले। आणखीन एक पुष्प नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते। त्याचा फोटो उपलब्ध आहे। श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 51 व 52 वाचून व श्री नृसिंह सरस्वती स्वामी चरणा प्रणमस्तु। थँक्स फॉर वॉचिंग। प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा।
जेणे की असे नवीन व्हिडिओज बघायला मिळतील।